हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज ना मी भेंडीची भाजी करणार आहे, मसाल्याची. हे बघा, मी भेंडी अशी उभी कापून ह्याचे असे तुकडे केलेत. उभी कापून फक्त त्याचे 2 भाग केलेले आहेत. हे बघा, आता व्हिडिओतून मला तर दिसत नाही. त्याचे फक्त मी 2 भाग केलेले आहेत. आता माझा मसाला बघा, लाल तिखट, हळद आणि हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकायला बारीक कापून असे पातळ कापलेले आहेत. असे एकच बटाटा घेतला, स्वच्छ धुवून आपण पाण्यात टाकलेले आहेत. आता मी ह्याच्यातच हे घालते, बटाटा घालते. आता आपल्याला मसाले आहेत ना, ह्यालाच आपल्याला सगळे लावायचे आहेत. तर मी ते तेल टाकत ठेवते कढईमध्ये, जे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तेल, म्हणजे ही वाफेवरची आहे, म्हणजे तेल पण व्यवस्थित पाहिजे. तेल तापत मी ठेवलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्येच लावून घ्यायचे आपल्याला मसाले, ह्याच्यामध्येच, या बटाट्यामध्ये आणि हळदीमध्ये, ज्याच्या मसाला आपल्या आवडीप्रमाणे. हा माझा लाल तिखट आहे फक्त, म्हणजे आपण मच्छीला वापरतो ना, तो आहे. आणि थोडासा माझा घरगुती मसाला, म्हणजे आपण असं वापरतो ना मालवणी मसाला, हा माझा असं मी आता नवीन बनवलेला. हळद, मीठ, हे सगळं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ह्याच्यातच मी मीठ टाकते. मीठ टाकले, 2-4 कोकम टाकली. असे आपल्याला कोकम नसेल तर लिंबू पिळा, लिंबू नसेल तर आमचूर पावडर टाका, ते पण छान होतं. पण काहीतरी आंबटपणा आपल्याला ह्याच्यात घालावं लागेल, तरच ह्याची चव अशी छान होते. मी आता हे सगळं मिक्स करून ठेवते. हे बघा, हे मी कधीही ना 5-10 मिनटं असं लावून ठेवते. आपल्याला असे लावून ठेवलं की भेंडीला खूप छान अशी मॅग्नेट करून ठेवते. छान असे मसाले लागतात. मी एका भेंडीचे फक्त 2 भाग केलेले आहेत. तर त्याला मी असं मसाला लावून चांगला ठेवलेला आहे. चांगली भेंडी धुवून पुसून घ्यायची आहे आपल्याला. त्याने आपल्याला थोडंसं हिंग, जिरं, हिंग आणि आलं लसूण पेस्ट आपण घरी करतो तीच. ही भाजी आधीच साधी सोपी आहे, तिला फोडणी एकदम साधी आहे. फोडणी एकदम साधी आहे. आपल्याला आलं लसूण चांगली हे करून घ्यायचे, कारण की आपल्याला आपली चांगली आलं लसूण पेस्ट हे झाली. आता आपलं हे मॅग्नेट केलेलं आहे ना सगळं, हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. एकदम ही छान भाजी, चविष्ट भाजी अशी होते. आपण नेहमी हिरव्या मिरचीची भाजी करतो, तर अशी एकदा करून बघा. त्याच्यामध्ये एक असा उभा कापून बटाटा टाकायचा, त्याला पण अशी मसाल्याने मॅग्नेट करून घ्यायची. मीठ, कोकम वगैरे सगळं टाकून आता मी हे सगळं ह्याच्यात ओतले. मसाले तेलात घालायची काहीच गरज नाही. मस्त असे फ्राय करून घेतले. आपल्याला एकदा सगळं मीठ घातलेलं आहे. तिला फक्त असे हलवायचे आणि वाफेवर करायचे. आपण कोकम किंवा आमचूर पावडर किंवा लिंबू का पिळायचा, तिला जरा हा चिकटपणा कमी होण्यासाठी. पण ही भाजी चिकट असते. जरी पुसून घेतली, धुवून पुसून घेतली, तरी तिचा चिकटपणा जात नाही. पण आपल्याला आमचूर पावडर किंवा कोकम किंवा लिंबू पिळायचे. आता मी हिला अशी वाफेवर शिजवणार आहे. 2-3 वेळा अशी बघणार आहे, पण अशी वाफेवर शिजवणार आहे. अशी वाफेवर शिजवणार आहे तिला. तुम्ही आता बघा. चला, तर मी तुम्हाला आता ही चांगली भेंडीची भाजी 7 ते 8 मिनटं चांगली शिजवून घेतली. तुम्हाला आता मी हे दाखवते. अशी मस्त अशी मसाला भेंडी
आपण मिरचीमध्ये करतो, ही मी मसाल्यामध्ये केलेली आहे. अशी मस्त अशी झालेली आहे बघा. अशी चिकट पण नाही झालेली आहे का या आंबटपणामुळे. असे बटाटे पण शिजलेले आहेत चांगले. 7-8 मिनटं फक्त वाफेवर ठेवलेली. अशी भाजी अशी चमचमीत अशीतली झालेली आहे. तर माझी भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपण नेहमी मिरचीची करतो, कसली करतो, तर ही भेंडी बटाटा पण असा मसाल्याचा छान लागतोय बघा. मी आता झाकण ठेवते आणि तिला असं झाकण ठेवूनच करायचं, काही चिकट होत नाही. आणि व्हिडिओ पण बंद करते. चला बाय बाय.